मंडळी, तुमचं आमच्या कल्पेश कनेरी युट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही रेडी होऊन चाललोय आम्ही पहिल्यांदा आमच्या सेंटरला, न्यूट्रिशन सेंटरला. तर आम्हाला दिगंबर आमचा फ्रेंड आहे, त्याने आम्हाला बोलवलंय. तर आमचा कोच पण आहे, तर तो बोललाय की तुमच्यासाठी काहीतरी सेंटरला आहे, तर तुम्ही या. तर आम्ही आता चाललोय सेंटरला पहिल्यांदा, तिथून नंतर आम्ही बाहेर फिरायला जाणार आहे. तर चला बघूया आपण काय खास आहे, तिथे गेल्यावरच कळणार आपल्याला काय खास आहे. तर चला ब्लॉग सुरू करूया. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, छोटासा ब्लॉग आहे. तर तुम्ही कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील, खूप छान छान व्हिडिओ पण बघायला भेटतील. तर शेवटपर्यंत नक्की पहा. चला. तुम्ही पाहू शकता, हे बघा आमचे कोच, फिट कोच आणि या अश्विनी मॅडम बघा मला दिसत आहेत. त्याच्यात दिगंबर सरने काय आणलं आपल्याला, टाको खोलून स्प्राऊट आणलंय. अश्विनी काय आणलंय, हा हे बघा आम्हाला हेल्दी माणसांना आज स्प्राऊट आणलंय अश्विनी मॅडमने. तुम्ही पाहू शकता स्प्राऊट मध्ये मक्याचे दाणे, कांदा, टोमॅटो, गाजर, बीट सर्व मिक्स करून आणलेलं आहे. बघा पाहू शकता. हो, पनीर राहिलं. तुला काय वाटतं अश्विनीने हे काय बोलतो आपण सलाड घेऊन आले. एक मिनिट, मी बाईट खाऊन तर बघते कसं. दिगंबर सर बघा आमचे कसे आहेत. मस्त आहे, छान आहे. काय वाटतं दिगंबर सर, सांगा आम्हाला. माईक खायचं नाही आहे, माईक बघतायत पहिले. तू अप्रतिम बनवलंय. आता मी आस्वाद करतोय, खातोय. अश्विनीने एवढं छान बनवलंय, खूप मेहनत घेतली तुम्ही एवढं बनवण्यामध्ये. ओके, तर आम्ही जरा खाऊन बघतो किती छान आहे अजून. ओके, तुम्ही पण या सोबत. तर मंडळी आम्ही आता आलो आहे श्री सिद्धिविनायक मसाला स्टोर्स इथे बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर हे आहे कृतज्ञांच्या पप्पांचं दुकान. तर हे बघा पप्पा आहेत आतमध्ये आणि हे पूर्ण मसाले म्हणजे सर्व मसाले तुम्हाला भेटतील इथे. तर तुम्ही इथे विजिट करा कधी तुम्हाला वेळ भेटला तर. हे आहे दत्त मंदिरमध्ये, सांताक्रूज वाकोल्याच्या इथे. तर आम्ही आता कृतज्ञाच्या पप्पांच्या दुकानातून निघालो आहे. तिकडे तुम्हाला भरपूर व्हरायटीचे मसाले भेटतील, तर तुम्ही जाऊन घेऊ शकता. तर आता आम्ही आलो आहे पुढे. आता आम्ही पप्पांच्या दुकानातून आल्यानंतर आलो हायवेला. तर तुम्ही बघू शकता. दिवसाने आज आम्ही बाहेर आलो फिरायला. संडे आहे, तर आम्ही कधी येत नाही बाहेर फिरायला, वेळ नाही भेटत म्हणजे बाहेर यायला. तर आज आलोय, बोललो आपल्या एरियातच फिरूया बोललो. तर चला. आम्ही बाहेर येतो पण इथे नाही फिरत, दुसरीकडे फिरतो. बाहेर फिरतो पण म्हणजे कसं असतं की आपण संडेला म्हणजे संडेला कसं ब्लॉग बिग बनवायला जातो ना, तर बोललो आता आपल्या इथेच करूया काहीतरी, असं फिरूया. तुम्ही पाहू शकता गाड्या बिड्या फिरतात. हा बघा ब्रिज. आज तुम्हाला भेटेल, तुम्हाला आम्ही 2 ठिकाणी गेलो आहे, ते तुम्हाला ब्लॉग मध्ये भेटेलच. राऊंडला आलोय आम्ही, आज राऊंडला आलोय. आता जस्ट आम्ही आमच्या सेंटर मध्ये जाऊन आलो, तुम्ही बघितलं आताच. सेंटर मधून आलो, मनीषाच्या पप्पांच्या दुकानातून आलो जाऊन. तर तुम्ही तिकडे जा, मसाले घ्या. तुम्हाला ते ऍड्रेस मी पाठवतो डिस्क्रिप्शन मध्ये, तर तिथे तुम्ही मसाले घेऊ शकता. सगळ्या प्रकारचे मसाले भेटतात. त्यांचं मनीषाच्या पप्पांचं दुकान आहे. म्हणजे माझ्या बायकोचं नाव कृतज्ञ आहे, पण तिचं पहिलं नाव मनीषा आहे, तर म्हणून मी ते मनीषा म्हटलं. म्हणजे दोघांना पण समजेल, कृतज्ञवाल्यांना पण समजेल, मनीषावाल्यांना पण समजेल म्हणून. मजा. तर चालू आहे बघा, किती रस्ता खाली आहे, मस्त फिरायला भेटतंय. पाऊस नाही ते जरा बरं वाटतं. आज पाऊस नाही, एकदम फ्री आहे. तुम्हाला दाखवतोय कसं. आत्ता वाजलेत बरोबर, टायमिंग काय झालं आता 8:30 झालं. 8 वाजले. 8 वाजलेला आलेत. म्हणजे एवढा सामसूम आहे आज रस्ता. संडे आहे ना, आज लोक आराम करतात सर्व. हा बघा रस्ता पूर्ण क्लीन आहे आज. बघा कसं सिग्नल हा क्लीन म्हणजे रस्ता म्हणजे ट्रॅफिक नाही जास्त. गर्दी नाही म्हणत, त्याला ट्रॅफिक म्हणतो. माणसांची गर्दी आणि गाड्यांची ट्रॅफिक असं आहे. तर बघा इकडे आज सगळी दुकानं पण बंद आहेत, संडे आहे ना, म्हणून तुम्हाला काय दाखवायसारखं आहेच नाही. बघूया, चला ब्लॉग बनवूया बोललो,
तर त्याला काहीच नाही, दुकानं बंद आहेत. तर काय करणार, तर असंच कॅमेरा घेऊन फिरतो आम्ही. तर शेवटपर्यंत बघा काय चाललंय, कुठपर्यंत नेतो तुम्हाला काय काय दाखवतो ते बघा. पाहू शकता कृतज्ञ बघा काहीतरी घ्यायला गेले तिकडे. फिरत फिरत आलो ब्रिजवर, वाकुला ब्रिजवर. वाकुला पोलीस ठाण्याच्या इथे. मंडळी तुम्ही पाहू शकता आम्ही चालत आता गणपती मंदिर मध्ये आलो, इथे गणपती मंदिरच्या इथे. तर आम्ही दर्शन घेतलंय. तर बघा इथून अजून परत बाहेरून पण दर्शन घेतो आम्ही. तर मंदिरात आपल्याला कॅमेरा अलाव नाही, पण काढत नाही ना आपण व्हिडिओ. त्या दिवशी केला होता एकदा, पण तिथे लिहिलं आहे की मोबाईल अलाव नाही, प्रवेश नाही आहे. तर मी बघा शेवटपर्यंत हा ब्लॉग, आज छोटासा ब्लॉग आहे. तर नक्की आमच्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आमच्या कल्पेश कनेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.